तुम्ही व्यवहार केला की देणं घेणं होणार. श्वास सोडला, परत घेतला, व्यवहार झाला. या प्रकृती बरोबर तुम्ही काहीतरी व्यवहार करताय. मग तुम्ही प्रकृती बरोबर काहीतरी व्यवहार करताय तर तुम्ही प्रकृतीचं काहीतरी देणं लागतं. बघा, सपाट जमीन आहे, एका ठिकाणी आपण जर ढीग तयार केला तर कुठेतरी काय होणार आहे? खड्डा होणार आहे ना. तसंच आहे, मी फक्त पैसा कमवतो असं जर तुम्ही म्हटलं तरी कोणाचा तरी खर्च तो तुमच्याकडे जमा होतोय. लक्षात, कोणाचा तरी कमी होतोय म्हणून तुमच्याकडे जमा होतो. तुम्ही जेवायला बसेलात, तुम्ही पोट भरल्यानंतरही तुमच्या पोटाशी बांधून घेताय म्हणजे तुम्ही कोणाला तरी उपवाशी मारताय. मग तुम्ही निष्काम कर्म कशाला म्हणायचं? ज्या कर्मात तुमची अपेक्षा नाहीये, व्यवहार नाहीये, देणं घेणंच नाहीये. अशी कुठली कर्म आहे बरं? आठवा बरं. तुम्ही तुमच्या इच्छेने जन्म आलेत का? तुमच्यापैकी कोण आहे जो ठरून आलेला आहे जन्माला? सर, आपला पत्ता वगैरे सगळं आधीच ठरलेला होता. असं जर असतं तर तुम्ही मुकेश अंबानीचं घर निवडलं असतं. इकडे कशाला आले? लग्न होण्याच्या अगोदर मुलं जेवढे बिनधास्त आयुष्य जगता, जबाबदारी अंगावर पडायच्या अगोदर, तेवढं लग्न झाल्यावर जगता का? आता ज्यांचं झालेलं नाही त्यांना काय कळणार आहे? दुसऱ्याचं बघून समजून घ्या तुम्ही. दुसऱ्याचे अनुभव तुमच्या आजूबाजूला आहेतच ना. म्हणजे आमच्या गावाकडे असं म्हणायचे, गोऱ्याला जोपर्यंत व्यसन घातलेलं नाही ना तोपर्यंत ते आपलत नाही कोणाला. हे मंगळसूत्र दुसऱ्याला घालतं पण ती खऱ्या अर्थाने व्यसन घालतं ते स्वतःच्या हाताने. व्यसन नाकातून ओढलेली असेल. एवढा खतरनाक बैल पण ते एवढ्याशा दोरीने आपलं. सूक्ष्म अमिबा आहे, त्याला पण खायला मिळतं, जो डोळ्यांनी पण दिसत नाही. एका सुईच्या टोकावर समजा तो लाखांनी बसे, एवढे सूक्ष्म आहे. त्या अमिबाला पण खायला मिळतं साहेब. आणि वेल माशाला दिवसाला टनामध्ये खायला मिळतं, त्याला बी खायला मिळतं. त्याने एकदा जर तोंड मासलं त्याच्यामध्ये तर हजारो मासे त्याच्या पोटामध्ये जातात. दोघांची पूर्व हत्तीचंही भरतं आणि मुंगीचंही भरतं. पण तीच मुंगी हत्तीच्या कानात गेल्यावर त्याला थैथे नाचायला. कमाल आहे. हे बघत तुम्हाला आश्चर्य नाही हो? हेच एक मोठं आश्चर्य. आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भामध्ये आपण जाणतो की भौगोलिक घटना घडते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये येतात, तेव्हा त्यांची जेव्हा शक्ती एकत्र होते तेव्हा उधाणाची भरती, उधाणाची ओटी या पृथ्वीवर समुद्राला येते. पूर्ण समुद्राचं करोडो टन, मिलियन टन पाणी एका साईडला ओढलं जातं. तुम्ही कल्पना करू शकता का? नाही करू शकत. तसंच आपल्या शरीरातले देखील पाणी वर ओढलं जातं. आपल्या शरीरातली देखील ऊर्जा काय होते? वर उचलली जाते. जेव्हा एकदम ह्या बल्बचं, ह्या फॅनचं व्होल्टेज जर वाढलं तर काय होणार? तो आता 2 वर जरी असला तरी 2 वर तो 4 सारखा फिरणार. हॅलो, कळते का तुम्हाला? तुमचा बल्ब जरी 100 वॅटचा असला तरी तो 150-200 वॅटचा काय देणार? प्रकाश देणार. त्याला सहन झाला तर ठीक, नाही तर उडून जाणार. सेम माणसाचं अचानक व्होल्टेज वाढते. आपण सर्वजण ऊर्जा आहोत हे तुम्हाला कधी कळणार आहे? शरीर एक आपल्याकडे आहे, एक मन आपल्याकडे आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आतमध्ये चेतना आहे. एवढं तर माहिती सगळ्यांना. हे 3 आयाम आहे आपल्या जीवनाचे. 3 भागांमध्ये तुम्ही तिन्ही भागांवरती संतुलित पाहिजे ना, स्ट्रॉंग पाहिजे. बघा, जे बाहुबलावर जीवन जगतात ना त्यांचा मेंदू कुठे असतात असं म्हणतात? म्हणजे मी नाही म्हणत, असं सगळेच म्हणतात. कुठे असतो माहिती तुम्हाला? बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे असं का म्हणतात? कारण ते त्याचा वापर करत नाही. ते गुडघ्यामध्ये ताकद, त्या ताकदीलाच ते काय समजतात? बुद्धी समजतात. एखाद्या माणसाला समजून सांगायची त्यांची भाषा काय असते? एक दी ना, नीट जा, हा बस, ही त्यांची भाषा असते. त्यांचं प्रेम सुद्धा शारीरिक स्तरावर असतं. ते बोलताना तुम्हाला असे फटके मारणार, असे धक्के देणार. तुम्ही पाहिलं असेल ना माणसं, तुम्हाला लगेच लक्षात येतील ना का हा माणूस कुठल्या स्तरावर आहे. तुम्ही स्वतःला पण ओळखू शकता. तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्याला धक्का द्यावा लागतो तिथं लक्ष घेण्यासाठी. म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही समजून घ्या. तुमच्या वाणीमध्ये एवढी ताकद पाहिजे की समोरच्याचं क्षणामध्ये लक्ष तुमच्याकडे आलं. इथे तुमच्याकडे मनोबल स्ट्रॉंग. समोरच्याच्या वागण्याने, समोरच्याच्या परिस्थितीने तुमचं मन विचलित होत नाही. तुमचे विचार डळमळीत होत नाही. तुमचे विचार बदलत नाही. दुसऱ्याच्या प्रभावाने बदलत नाही. त्याचं मनोबल स्ट्रॉंग. सद्गुरूंनी आज आम्हाला कर्माविषयी सांगितलं. ते कर्मावर नियंत्रण ठेवण्याविषयी बोलतात. कर्मावर नियंत्रण ठेवायचं तुमच्यात काय पाहिजे? कुठल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं काय पाहिजे? शक्ती पाहिजे, सत्ता लागते, अधिकार लागतो. अधिकार कधी प्राप्त होतो? जेव्हा तुम्ही साधना करता. आपण स्वतःच्या कर्मावरती नियंत्रण कसं मिळवू शकतो? कारण की आपण कर्म हे चांगलेच करू शकतो असं नाही आहे की आपल्या हातातून नकळत वाईट कर्मही घडून जातात. तर आपण स्वतःच्या कर्मावरती व चांगले कर्म कशा प्रकारे जाऊ शकतो? म्हणजे स्वतःच्या कर्मावर नियंत्रण ठेवा असं सद्गुरू सांगतात. मग स्वतःच्या कर्मावर नियंत्रण ठेवण्यासाठी मग अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो? खूप वेळा आपण आपले जे कर्म आहेत याच्यापासून दूर जातो आणि दुसरे जे काय करताय त्याच्यावरती मोस्ट ऑफ फोकस असतो आपला. म्हणजे जर दिवसभरातून आपण जर सरासरी आपला विचार केला, एक 5 मिनिटं किंवा झोपण्याच्या आधी आपण जर 5 मिनिटं विचार केला की आपण स्वतःबद्दल किती दिवसभरामध्ये विचार केला आणि दुसऱ्याबद्दल जर किती विचार केला, तर याच्यामध्ये एक 90 to 80% आपल्याला म्हणजे दुसऱ्यांबद्दलच आपल्या मनामध्ये अरे विचार समजतात. परंतु 5 किंवा 10% सुद्धा स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या कर्माबद्दल किंवा सर आपल्याला नेहमी सांगतात की दिवसभरामध्ये कुठलं तरी एक जरी काम असं असेल की ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी किंवा तुम्ही सत्कर्म केले असेल, ते जर आठवून तुम्हाला चांगले जप झाले असेल तर तुमचा दिवस सुखाचा गेला किंवा मग चांगला दिवस गेला असं आपण समजू शकतो. परंतु मोस्ट ऑफ जर आपले जे थिंकिंग आहे सर ते आज फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे किंवा मग मोस्ट ऑफ आपण किती पण ट्राय केला तरी त्या गोष्टी आपण म्हणजे सध्या तरी या स्टेजला आहे की नाही थांबू शकत.
तर त्या थांबवण्यासाठी आणि स्वतःच्या कर्माबद्दल जास्तीत जास्त फोकस करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी जीवनामध्ये करू शकतो, जेणेकरून त्या गोष्टी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि इतरांना पण त्याचा मोस्ट ऑफ फायदा होईल. मित्रभाऊ, जसं की आपण सगळे जाणतो की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत क्रिया चालणार आहे. क्रिया चालू आहे म्हणजेच तो जिवंत आहे. जिवंतपणाचं लक्षण काय आहे की श्वास चाललाय. कुठलाही व्यक्तीस सामान्यपणे समोरचा माणूस जिवंत आहे की मेला आहे कसं ओळखतो? त्याच्या नाकाजवळ हात नेतो आणि श्वास चालू आहे काही बघतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी प्रक्रिया आहे ही जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. हे कर्म आहे, ते आपल्या हातात नाही आहे, ते ऐच्छिक कर्म नाही आहे, परंतु ते पण एक कर्म आहे. पतंजलींनी सांगितलं की या कर्मावर जर तुम्ही लक्ष दिलं त्यालाच प्राणायाम असं म्हणतो. या क्रियेवर तुम्ही जर अभ्यास केला आणि याचा सराव केला तर त्यालाच प्राणांचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम असं. आपण श्वास घेतला की कर्म होतंय. तुम्ही पाहिलं असेल की जैन मुनी किंवा त्या साध्वी ज्या असतात ते तोंडावरती पट्टी बांधतात. तुम्हाला माहिती आहे का ते असं का करतात? आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा करोडो जीवाणू आपल्या नाकाच्या आतमध्ये फुफ्फुसापर्यंत जातात आणि त्यांना हानी पोहोचते. त्यांचा देखील म्हणजे त्यांना हानी पोहोचू नये, त्यांच्या जीवाला कमीत कमी धोका व्हावा यासाठी ते काय श्वास सुद्धा गाळून गेला पाहिजे. जीवाणू बाहेर राहिले पाहिजे, फक्त श्वासच मध्ये गेला. बघा, तुम्हाला माहीत असेल की जैन लोक मांसाहार करत नाही, ते कांदा लसूण खात नाही, कारण त्यांना उत्तेजित करणारं आयुष्य नको आहे. त्यांना दुसऱ्यांची हिंसा करायची नाही. अहिंसा परमो धर्म हे जैन तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ते हिंसा करायची नाही म्हणून ते नॉनव्हेज खात नाही, हिंसा करायची नाही म्हणून ते संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आणि सकाळी दिवस उगवल्याच्या अगोदर काही खात नाही. ते खूप सारे पथ्य पाळतात. मला सांगायचं एवढंच आहे, श्वास या एका कर्माविषयी ते किती जागरूक आहे. तर मग हे जे कर्म आहे हे आमच्या जीवनामध्ये जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आहे. मग हे जे कर्म आपण करतो आहोत म्हणजे आपण जिवंत आहे म्हणजे कर्म आहे. कर्मापासून माणसाची सुटका नाही. आणि दुसरी समस्या अशी आहे की कर्म घडलं की कर्माचं बंधन घडतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही व्यवहार केला की देणं घेणं होणार. श्वास सोडला परत घेतला, व्यवहार झाला. या प्रकृतीबरोबर तुम्ही काहीतरी व्यवहार करताय. मग तुम्ही प्रकृतीबरोबर काहीतरी व्यवहार करताय तर तुम्ही प्रकृतीचं काहीतरी देणं लागताय. म्हणजे आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की जर व्यवहार होतोय तर तो व्यवहार कसा झाला पाहिजे? संतुलित झाला पाहिजे. हिशोब कसा आला पाहिजे? देणं घेणं बरोबर झालं पाहिजे. जर देणं आणि घेण्यामध्ये जर तफावत निर्माण झाली तर काय तयार होतं? उधारी तयार होते, कर्ज तयार होतं, किंवा आपल्याकडे संचय होतो. बघा, सपाट जमीन आहे, एका ठिकाणी आपण जर ढीग तयार केला तर कुठेतरी काय होणार आहे? खड्डा होणार आहे. होणार आहे ना? तसंच आहे. मी फक्त पैसा कमवतो असं जर तुम्ही म्हटलात तरी कोणाचा तरी खर्चा तो तुमच्याकडे जमा होतोय. लक्षात ठेवा. कोणाकडे तरी कमी होतोय म्हणून तुमच्याकडे जमा होतोय. तुम्ही जेवायला बसेलात, तुम्ही पोट भरल्यानंतरही तुमच्या पोटाशी बांधून घेताय म्हणजे तुम्ही कोणाला तरी उपवाशी मारताय. म्हणजे कर्माचं बंधन कसं तयार होतं? जेव्हा त्याच्यामध्ये असंतुलन तयार होतं. तुमच्या गरजेपेक्षा जास्त ज्यावेळेस तुम्ही घेता किंवा तुम्ही घेतलेल्या गोष्टीची ज्यावेळेस किंमत मोजत नाही तेव्हा त्याचं काय तयार होतं? बंधन तयार होतं. समजा एखादा माणूस चांगला आहे, आपण त्याला म्हणतो हे तो काय लबाड आहे. काय तयार झालं? कर्माचं बंधन तयार झालं. का? तो लबाड नसताना तुम्ही त्याला लबाड म्हणताय. एखादी वस्तू तुमची नाही आहे पण तुम्ही ती घेतली आहे म्हणजे ती काय झालं? तुमच्यावरचं कर्ज तयार झालं. जरी त्याचा हिशोब कुठल्या बँकेत नसेल, कुठल्या पतसंस्थेत नसेल, तर ही प्रकृती नावाची एक फार मोठी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये त्याची नोंद असते. तुम्हाला आठवतं की आपण लहान मुलाला म्हणतो अरे जास्त हसू नका देऊ बरं का, फार रडेल. प्रकृतीचा नियम आहे, जेवढा हसेल ना तेवढं रडेल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढ्या यातना सहन कराल ना
तेवढं तुम्हाला सुखही भोगायला मिळणार आहे. हे संतुलन आहे. ही प्रकृती करतेच. या जन्मी नाही करता आलं तर पुढच्या जन्मी करतेच. मग सद्गुरू आम्हाला त्या कर्माविषयी सांगतात. कर्म ही आमच्यासाठी म्हणजे आम्ही एखादं काम करतो ते कर्म नव्हे. आज तुम्ही माझ्याकडे बघताय आणि काहीतरी विचार करताय, हा काही कर्मच आहे. तुम्ही फक्त बघताय आणि ऐकताय, त्याच्याविषयी कुठली प्रतिक्रिया करत नाहीये. मग हे कर्म आहे, परंतु ते काय आहे? निष्काम कर्म आहे. एक सकाम कर्म आहे, एक निष्काम कर्म आहे. आता सकाम कर्म जे आहे ते म्हणजे काय? अपेक्षा ठेवून कर्म करणं. पहिलं कर्म समजून घेणं गरजेचं आहे. एखादा पदार्थ व्यंजन बनवायचं असेल, त्याला बनवण्यासाठी काय काय पदार्थ लागणार आहे ते तर माहीत पाहिजे. नाहीतर मिठाच्या ऐवजी साखर पडायची किंवा साखरेच्या ऐवजी मीठ पडायचं. पूर्वीच्या काळी स्टोव असायचे ना, मग स्टोवमध्ये शेंगदाणा तेल ओतायचं, कढईमध्ये रोकेल ओतायचं, असं व्हायचं. माहितीच पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे की नेमकी कुठे काय टाकलं पाहिजे, कुठे काय वापरलं पाहिजे, घटक किती पाहिजे, प्रमाण किती पाहिजे. मग हे प्रमाण आहे. ह्या व्यंजनामध्ये आज जो संदेश दिला सद्गुरूंनी त्याच्यामध्ये त्यांनी कर्माविषयी बोललेले. मग कर्म म्हणजे काय? तर नित्य नियमाने आमच्या बाबतीत जे काही घडते ते सगळं कर्म आहे. आणि म्हणून सगळ्या परमार्थामध्ये सगळ्या संतांनी एकच गोष्ट सांगितली की निस्वार्थ सेवा करा, निरपेक्ष तुम्ही लोकांची सेवा करा, निष्काम कर्म करा. निष्काम कर्मावरती पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने तेच वर्णन केलंय. काय? निष्काम कर्म करा. बरोबर आहे. मग तुम्ही निष्काम कर्म कशाला म्हणायचं? ज्या कर्मात तुमची अपेक्षा नाहीये, व्यवहार नाहीये, देणं घेणंच नाहीये, अशी कुठली कर्म आहे बरं? आठवा बरं. रस्त्याने चालणारा एखादा माणूस आहे आणि तो म्हातारा माणूस आहे आणि त्याच्या हातातनं त्याची पिशवी पडली आणि त्याचे सगळे भाजीपाला खाली सांडला, तुम्ही गेले आणि तो भरला, काही विचार न करता तुम्ही तो भरला आणि त्याच्या हातात दिला. बाबा तुम्हाला कुठे जायचंय? चला तुम्हाला सोडतो. सोडला तिथे. ते काय झालं? निष्काम कर्म झालं. परंतु त्यानंतरही बघा सूक्ष्म गोष्ट कशी आहे, त्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं की मी हे केलेलं आहे, एवढं जरी वाटलं तुम्हाला जरी की मी हे केलेलं आहे, तरी ते सकाम कर्म झालं. पण तुम्ही केलेलं आहे असं ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा करता, तेव्हा तुमच्याही बाबतीत असं काहीतरी घडलं पाहिजे अशी पण अपेक्षा तयार होते. मग तुम्ही म्हणाल मग मी केलेलं आहे त्याचं जे मोबदला आहे तुम्हाला मिळालाच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मोबदल्यासाठी करता त्यावेळेस तुम्ही या प्रकृतीला काय करता? आव्हान करता. तिच्या नियमांना तुम्ही आव्हान करता. प्रकृतीचा नियम आहे काय? ती सगळ्या गोष्टी फक्त करते. बघा, आपण जन्माला आलो, तुम्ही तुमच्या इच्छेने जन्माला आलेत का? तुमच्यापैकी कोण आहे जो ठरून आलेला आहे जन्माला? सर आपला पत्ता वगैरे सगळं आधीच ठरलेला होता. असं जर असतं तर तुम्ही मुकेश अंबानीचं घर निवडलं असतं. इकडं कशाला आलीस? हॅलो, बरोबर आहे ना? माहीतच असता तर इलॉन मस्क निवडला असता, ट्रम्प निवडला असता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आम्ही जन्माला प्रकृतीच्या इच्छेने आलो. हे तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे, राईट. आणि आज आम्ही जे जीवन जगतोय हे सगळे प्रकृतीच्या नियमामुळे जगतोय. समजा पृथ्वीने गुरुत्वाकर्षण शक्ती सोडून दिली एक सेकंदासाठी, तर काय होईल बरं? या पृथ्वीवरचं जनजीवन कुठं असेल? आपण सगळे अंतराळामध्ये उडून जाऊ. मित्रांनो, जसं गार हिंडते आकाशी जीव तिचा पिलापाशी, तसं या पृथ्वीचा जीव सगळ्या जीवांवर आहे, सगळ्या प्राण्यांवर आहे, सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींवर आहे. जेवढा आपल्यावर जीव आहे तेवढाच ह्या निर्जीव गोष्टींवर आहे. तिने जेवढं आपल्याला पकडून ठेवलंय तेवढं ह्या सगळ्या वस्तूंना पकडून ठेवलंय. म्हणून तर आपण एवढे उड्या मारतो. बरोबर आहे ना? लहान पोरग आपल्या घरामध्ये फार उड्या मारतो. दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कसं बिल्ली मांजरीसारखं बसतं, पाहिलं का तुम्ही? त्याला सुद्धा कळतं. आपण तर फार समजदार आहोत, आहे की नाही? म्हणजे तिची कृपा आहे आपल्यावरती, कोणाची तरी कृपा आहे म्हणून आपण एवढे उड्या मारतो. लग्न होण्याच्या अगोदर मुलं जेवढे बिनधास्त आयुष्य जगता, जबाबदारी अंगावर पडायच्या अगोदर, तेवढं लग्न झाल्यावर जगता का? आता ज्यांचं झालेलं नाही त्यांना काय कळणार आहे? दुसऱ्याचं बघून समजून घ्या तुम्ही. दुसऱ्याचे अनुभव तुमच्या आजूबाजूला आहेतच ना. म्हणजे आमच्या गावाकडे असं म्हणायचे, गोऱ्याला जोपर्यंत व्यसन घातलेलं नाही ना तोपर्यंत ते आपलत नाही कोणाला.
हे मंगळसूत्र दुसऱ्याला घालतं, पण ती खऱ्या अर्थाने व्यसन घालतं ते स्वतःच्या हाताने. व्यसन नाकातून ओढलेली असेल. एवढा खतरनाक बैल, पण ते एवढ्याशा दोरीने आपलं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं सांगतात की जे कर्म आहे आमच्या जीवनामध्ये, त्या कर्माच्या बंधनामुळेच तुम्ही इथं आहात, मी इथं आहे. या सृष्टीमध्ये कुठलीच गोष्ट कारणाशिवाय होत नाही, काहीतरी कारण आहे. तुम्ही जिथे कुठे आहात, समजा आपण असं म्हणतो की तुम्ही असं पाहिलं का आंब्याच्या झाडाला केळीचा घड लागला, असा पाहिलं कधी? चुकून सुद्धा शास्त्रज्ञांना पण शक्य नाही येते. ते इथपर्यंत आले की खाली बटाटे आले पाहिजे, वर टमाटे आले पाहिजे, इथपर्यंत आले. ती कळलं का तुम्हाला? पण ती जुगाड आहे. म्हणजे जसं आपण एखादं वाक्य एडिट करतो, एखादा व्हिडिओ एडिट करतो, तसं त्यांनी ते झाड एडिट केलेलं आहे, DNA एडिट करून. त्याच्यामध्ये फार काही हुशारी नाही लक्षामध्ये. मागच्या खिशातले पैसे काढले, पुढच्या खिशात ठेवले, म्हणजे तुम्ही पैसे कमवले का? नाही, पैसे तेवढंच आहे, फक्त फिक्समध्ये होते ते कॅशमध्ये आणले. राईट? म्हणजे आपण ज्या पद्धतीने बघतो की निसर्गामध्ये किती त्याची जी काही सिस्टम आहे ती किती परफेक्ट आहे बघा. कोणाच्याच बाबतीमध्ये अन्याय होत नाही, कोणाच्याच बाबतीत नाही. सूक्ष्म अमिबा आहे, त्याला पण खायला मिळतं, जो डोळ्यांनी पण दिसत नाही. एका सुईच्या टोकावर समजा तो लाखांनी बसेल, एवढे सूक्ष्म आहेत. आणि त्या अमिबाला पण खायला मिळतं साहेब. आणि वेल माशाला दिवसाला टनामध्ये खायला मिळतं, त्याला बी खायला मिळतं. त्याने एकदा जर तोंड मासलं त्याच्यामध्ये तर हजारो मासे त्याच्या पोटामध्ये जातात. दोघांचंही पोट भरतं, हत्तीचंही भरतं आणि मुंगीचंही भरतं. पण तीच मुंगी हत्तीच्या कानात गेल्यावर त्याला थैथै नाचायला लागते. ही कमाल आहे. हे बघत तुम्हाला आश्चर्य नाही हो? हेच एक मोठं आश्चर्य आहे. तुम्ही या प्रकृतीकडे कधी पाहिलं का? एकदा पहा, मग तुम्हाला कळेल प्रकृतीचे काही नियम आहे. बरोबर आहे ना? प्रकृती कुठलीही गोष्ट विनाकारण करत नाही, तिची एक प्रणाली आहे. मग आपण पण प्रकृतीचे काय आहोत? एक मान्य आहे का पण तुम्हाला हे की आपण ह्या प्रकृतीचे काय आहोत? घटक आहोत. प्रकृती मधलेच आपण एक घटक आहोत. म्हणजे प्रकृतीचा जो परिणाम आहे प्रकृतीचा तो आपल्यावर होतो. तुम्हाला माहिती आहे का या वर्षी काय झालं 2025 मध्ये? 2025 मध्ये नेमके असं काय झालं की एवढे वादळ यायला लागले, एवढे भूकंप व्हायला लागले, एवढे महापूर आले, त्याच्यानंतर अग्निकांड झाले, ऍक्सिडेंट मोठे मोठे होत आहेत. मी तर मागच्या वेळेस म्हटलो यमदेवाने डायरेक्ट खातेच उघडले इकडे, होलसेलमध्ये माल घेऊन जात होतो. म्हणजे एवढं प्रचंड नुकसान, आर्थिक नुकसान, जीवितहानी, वित्तहानी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्राकृतिक आपदा, लँडस्लाइडिंग, युद्ध, हे का होतं एवढं सगळं? ह्याचं भाकीत अगोदरच केलं होतं. सद्गुरूंनी हे 2024 मध्ये सांगितलं होतं की 2025 मध्ये सूर्याच्या सौरज्वाला भडकणार आहेत. जेव्हा सौरज्वाला भडकणार आहेत तर त्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण सूर्यमालेवर होणार. त्याचा परिणाम असा आहे की जसं आपण म्हणतो की एखादा माणूस जर घरामध्ये तापड असला तर अख्खं घर तो काय करतो? डोक्यावर घेतो की नाही? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून तो काय होतो? इरिटेट होतो, चिडतो. बरोबर आहे? आणि हातापाईवर येतो, मारामारीवर येतो, आहे की नाही? वेगळं होण्यावर येतो, भांडणावर येतो. हा एकच आहे. परंतु कधी ना कधी आयुष्यामध्ये ज्याच्या नाकावरून माशी सुद्धा उठत नाही तो पण कधी कधी अकराळ विक्राळ होतो की नाही? तो तर फार भयंकर होतो. मग झाल्यावर हा रोज ओरडणारा चिडणारा परवडतो, याचं प्रेशर दररोज रिलीज होऊन जातं. हा बॉम्बच असतो. तो म्हणतो एक घाऊन दोन तुकडे. आपलं ठरलं म्हणजे ठरलं विषय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या सूर्याचं जे कर्म आहे त्याचा ह्या सगळ्या सौरमालेवर परिणाम होतो. त्याची एक क्रिया की या संपूर्ण जीवसृष्टीवर परिणाम करते. मित्रांनो, त्याची थोडीशी ऊर्जा आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भामध्ये आपण जाणतो की भौगोलिक घटना घडते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये येतात, तेव्हा त्यांची जेव्हा शक्ती एकत्र होते तेव्हा उधाणाची भरती, उधाणाची ओटी या पृथ्वीवर समुद्राला येते. पूर्ण समुद्राचं करोडो टन, मिलियन टन पाणी
एका साईडला ओढलं जातं. तुम्ही कल्पना करू शकता का? नाही करू शकत. पण तसंच आपल्या शरीरातले देखील पाणी वर ओढलं जातं. आपल्या शरीरातली देखील ऊर्जा काय होते? वर उचलली जाते. मग जेव्हा एकदम ह्या बल्बचं ह्या फॅनचं व्होल्टेज जर वाढलं तर काय होणार? तो आता 2 वर जरी असला तरी 2 वर तो 4 सारखा फिरणार. हॅलो, कळते का तुम्हाला? तुमचा बल्ब जरी 100 वॅटचा असला तरी तो 150-200 वॅटचा काय देणार? प्रकाश देणार. त्याला सहन झाला तर ठीक, नाही तर उडून जाणार. सेम माणसाचं अचानक व्होल्टेज वाढलं. आपण सर्वजण ऊर्जा आहोत हे तुम्हाला कधी कळणार आहे? आपण सर्वजण हे शरीर नाही आहोत. आपण हे शरीर नाही, त्या शरीराच्या निमित्ताने असलेले सगळे आमचं जीवन आहे ते नाही आहे. आम्ही जगतोय तर तेच. मला सांगा, आपण धान्य खातो, परंतु आपल्याला त्या धान्यातलं काय हवंय? एखादा शेतकरी जमीन विकत घेतो, त्याला त्या जमिनीमध्ये त्याची जी किंमत आहे जमिनीची ती कशावर मिळणार आहे? त्याच्यामध्ये पिकणाऱ्या पिकावर. बरोबर आहे. जर त्या जमिनीमध्ये कसच नसेल तर ती जमीन किती चांगल्या लोकेशनला, याचा काय फायदा आहे? जमीन म्हणून काय फायदा आहे? एक भूखंड म्हणून फायदा आहे. तुम्हाला तिथे काही बिझनेस ऍक्टिव्हिटी करायची आहे, नॉन ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला तो फायदेशीर आहे. पण एक शेती म्हणून तुमच्या काय फायद्याचा आहे? जर त्याच्यामध्ये कस नसेल. तसं त्या धान्यामध्ये जर कस नसेल, पोषक तत्व नसेल तर तो भुसा आहे. तसं या जीवनामध्ये जर सत्व नसेल, सत्य नसेल, त्या जीवनामध्ये शक्ती नसेल तर ते असं जीवन काय आहे? व्यर्थ आहे. मग आपण शरीराला महत्त्व द्यायला पाहिजे, शारीरिक बलाला म्हणजे बाहुबलाला महत्त्व द्यायला पाहिजे, की मनोबलाला महत्त्व द्यायला पाहिजे, की आत्मबलाला महत्त्व द्यायला पाहिजे? आपण महत्त्व कशाला द्यायला पाहिजे? आत्मबलाला, बाहुबलाला की मनोबलाला? आपल्याला आत्मबल तरी माहिती आहे का? नाही, हसता मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला. असं पण तुम्ही म्हणा आत्मबल असतं. इथून काहींची सुरुवात आहे. बरोबर आहे. बाहुबल तर आम्हाला माहिती आहे की माझ्या बाहूमध्ये किती बल आहे. बाहुबल हे एक ते संकेतात्मक शब्द आहे. बाहुबल म्हणजे पूर्ण शरीराचं बल. बरोबर आहे. शरीर एक आपल्याकडे आहे, एक मन आपल्याकडे आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आतमध्ये चेतना आहे. एवढं तर माहिती सगळ्यांना. हे 3 आयाम आहे आपल्या जीवनाचे. हे 3 भागांमध्ये तुम्ही तिन्ही भागांवरती संतुलित पाहिजे ना, स्ट्रॉंग पाहिजे. जी माणसं खूप कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांचे कर्म कोणत्या स्तरावर घडतात? शरीराच्या स्तरावर. अंग मेहनतीच्या गोष्टी जी माणसं करतात त्यांचं कर्म कोणत्या स्तरावर घडतं? शारीरिक स्तरावर. मग ते करण्यासाठी तुमचं बाहुबल फार मजबूत असेल. जी माणसं बौद्धिक स्तरावरती जीवन जगतात बुद्धीचा वापर करून, ती माणसांचं मनोबल स्ट्रॉंग असायला हवं. ज्यांचं कठीण परिस्थितीमध्ये त्यांचं मन विचलित होत नाही. बघा, जे बाहुबलावर जीवन जगतात ना त्यांचा मेंदू कुठे असतात असं म्हणतात? म्हणजे मी नाही म्हणत, असं सगळेच म्हणतात. कुठे असतो माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे असं का म्हणतात? कारण ते त्याचा वापर करत नाही. ते गुडघ्यामध्ये ताकद, त्या ताकदीलाच ते काय समजतात? बुद्धी समजतात. एखाद्या माणसाला समजून सांगायची त्यांची भाषा काय असते? एक दी ना, नीट जरा, हा बस, ही त्यांची भाषा असते. त्यांचं प्रेम सुद्धा शारीरिक स्तरावर असतं. ते बोलताना तुम्हाला असे फटके मारणार, ऐक असे धक्के देणार. तुम्ही पाहिलं असेल ना माणसं, तुम्हाला लगेच लक्षात येतील ना का हा माणूस कुठल्या स्तरावर आहे. तुम्ही स्वतःला पण ओळखू शकता. तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्याला धक्का द्यावा लागतो तिथं लक्ष घेण्यासाठी. म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही समजून घ्या. तुमच्या वाणीमध्ये एवढी ताकद पाहिजे की समोरच्याचं क्षणामध्ये लक्ष तुमच्याकडे आलं पाहिजे. इथे तुमच्याकडे मनोबल स्ट्रॉंग आहे. समोरच्याच्या वागण्याने, समोरच्याच्या परिस्थितीने तुमचं मन विचलित होत नाही, तुमचे विचार डळमळीत होत नाही, तुमचे विचार बदलत नाही, दुसऱ्याच्या प्रभावाने बदलत नाही. त्याचं मनोबल स्ट्रॉंग आहे. सद्गुरूंनी आज आम्हाला कर्माविषयी सांगितलं. ते कर्मावर नियंत्रण ठेवण्याविषयी बोलतात. कर्मावर नियंत्रण ठेवायचं तुमच्यात काय पाहिजे? कुठल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं काय पाहिजे? शक्ती पाहिजे, सत्ता लागते, अधिकार लागतो. पण अधिकार कधी प्राप्त होतो? जेव्हा तुम्ही साधना करता,